स्वप्ने ठेव जपुनी सुख पाहता लोचनी सुख पाहता लोचनी। संजू मी लग्न करते। सॉरी माझी वाट बघू नकोस। काय? हो तेच कळवण्यासाठी तुला फोन केला। तुला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल। नाही मला काहीही म्हणायचं नाही। अहो तुम्ही बाहेर जे काय करता ते सांगत का नाही मला? अगं प्रत्येक गोष्ट सांगतो मी तुला। हो हो तुमच्या या परब इंडस्ट्रीतल्या वर्षा नावाच्या कुण्या बाईचं अपहरण झालं होतं म्हणे। झालं होतं पण परत आली ती। हो अगे या अशा छोट्या मोठ्या गोष्टी काय होतच राहतात। प्रॉपर्टी केवढी मोठी आहे। बरं ह्या गोष्टी घरात कशाला आणायच्या? हो ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी घरी थोडीच आणायच्या असतात। हा त्या तर फार्मवरच ठेवायच्या असतात ना। काय वेड लागलं का तू? काय बोलतेस काय तू? हा योग्य तेच बोलते। त्या बाईचं अपहरण झालं होतं ना मग ती बाई फार्म हाऊसवर काय करत होती? तुम्हीच केलंय तिचं अपहरण। तुला कोणी सांगितलं? जे सांगितलंय ते खरंय की नाही तुला कोणी सांगितलं? मी पुन्हा तेच विचारते। जे माहित झालं ते महत्वाचं आहे, कोणी सांगितलं ते? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। ती बाई फार्मवर होती की नाही? होती। का? अपहरण करत्यांनी तिचं अपहरण केलं आणि तिला पनवेल बस स्टँड जवळ टाकून दिलं होतं। तेवढंच आपले हे सोनवणे पोहोचले तिथे। त्यांनी ओळखलं तिला आणि तिला ताबडतोब आपल्या फार्म हाऊसवर आणलं त्यांनी आणि मला फोन केला। मी पोहोचलो तिथे। मी आणलं तिला इथे पोलिसात रिपोर्ट केला। पोलिसात रिपोर्ट करून टाकला लगेच सगळा। हो ठीक आहे तुम्ही सांगता ते खरं आहे असं गृहीत धरते मी। गृहीत कशाला? गृहीत कशाला? अनिता मी खरं तेच सांगतोय। बर बरं आता मला सांग हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलंय तुला? सोनावणे। काय चाललंय सगळं? हा अगं याच्या आधी या बंगल्यात कधीच दिवाळी साजरी नाही झाली। अरे म्हणून तर यावर्षी दिवाळी साजरी करायची आहे। मी तुला खरं सांगू मला याच्यातलं काहीच पटत नाही का। आणि मला अजून एका अशा गोष्टीचं आश्चर्य वाटतंय ना की तुझ्यासारख्या मुलीचा या सगळ्या गोष्टींवरती कसं काय मोह आहे ना। हे बा विश्वास असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच येत नाही। आपण ज्या घरात राहतो ना त्या घरामध्ये आपल्या भावभावना नांदत असतात। आनंद व्यक्त केला ह्याचे उत्सव साजरे केले ना की त्यांना वृद्धी मिळते, गती मिळते आणि घराचं कॉम्पोजिशन बदलतं। वा वा वा
दिवाळीच्या ह्या पावन पर्वात महाराजांच्या अतिपवित्र अशा या सत्संगाचा प्रवचनाचा आम्हाला लाभ झालेला आहे. पण महाराज, तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होतोय की तुमच्या या शिष्याचे या अमृतवाणीने कान असे संतृप्त झालेले आहेत. आणि तुमचा आता जर कृपा आशीर्वाद असेल तर आपण लक्ष्मीपूजनाला प्रस्थान करावं. येस, जाऊया. चला. सुधाकर सर, चला. मला वाटतंय तो सिनेमा पाहून झाल्याच्या नंतर तुम्हाला पुरेसा वेळ मिळालेला असणार आहे विचार करायला, चिंतन करायला. त्यामुळे आता आपण आपल्या कामांना वेगाने सुरुवात करायला हवी. कोणती कामं? मॅडम, तुम्हाला सांगितलं ना मी, मला कसंही करून ही मालमत्ता हस्तगत करायची आहे. आणि तुम्हाला याचीही कल्पना आहे की ती मालमत्ता हस्तगत करण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. हा तुमचा ब्रह्मेमध्येच कडमडला नसता ना, तर आज चित्र वेगळं असतं. नाही पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तसं तुमचं हे असं वागणं माझ्या पथ्यावरच पडलंय. कारण तुम्ही ब्रह्मेच्या डोक्याने वागला नसता तर माझ्या सापळ्यात अडकला नसता. आणि असं मला मदत करायला एवढं इझिली राजी झाला नसतात ना. सर, मी अजूनही तुम्हाला विनंती करते. कसली विनंती? हेच की चूक झालीये माझी, माफ करा मला. आता खरंच मी तटस्थ राहायचं ठरवलंय. तटस्थ? हेच मला म्हणायचंय. तुमची तटस्थताच मला परवडणारी नाहीये हो. हा, त्यामुळे तुम्ही तटस्थ वगैरे राहण्याच्या भानगडीत पडू नका. ही माझ्यासाठी एक चांगली संधी आहे आणि विक्रम महाबळ हाती आलेली संधी वाया घालवत नाही. त्यामुळे तुमचं हे विनंती करणं, माझं माफ करणं, तुम्ही तटस्थ राहणं, हे सगळे विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि कामाला लागा. सर, ब्लॅकमेल करता तुम्ही मला? हो, मला माहिती आहे ते. आय मीन इट. रादर माझा तोच उद्देश आहे. मला सांगा, माझा जर सरळ सरळ हेतू असता तर ह्या प्रकरणाची माहिती मला मिळताच मी तडक पोलीस स्टेशन गाठलं असतं. पोलिसांना ही माहिती दिली असती आणि तुम्हा दोघांवर कारवाई केली असती. तसं केलं का मी? म्हणजेच ही ब्लॅकमेलिंगची संधी मला दवडायची नव्हती. सर, पण खरंच आता मी सगळी कामं तटस्थपणे करायची ठरवली आहेत. मॅडम, मी तुम्हाला कालही समजावून सांगितलं. नसेल समजलं, परत एकदा सांगतो. तुम्ही तटस्थच राहायचंय हो, पण इतरांसाठी, विक्रम महाबळसाठी नाही ना. ना ना, मला नाही जमणार. नाही जमणार? त्या ब्रह्मेने दुसरा कुठला मार्ग वगैरे सुचवलाय की काय तुम्हाला? नाही. नाही ना? तुम्हाला भीती नाही वाटत? ती वाटते म्हणूनच मी ठरवलंय की अशी काही परिस्थिती आली तर सरळ सरळ राजीनामा द्यायचा आणि हे सोडून द्यायचं सगळं. हे असला काही वेडेपणा करू नका. त्याने काय होणार? त्याने काही होणार नाही. तुमच्या हे असं राजीनामा देऊन पळून जाण्याच्या निर्णयामुळे काय परिणाम होतील त्याची तुम्हाला थोडक्यात कल्पना देतो. म्हणजे तुम्हाला इथून पुढे आयुष्यात निर्णय योग्य घ्यायला मदत होईल. सुख पाहता लोचनी. त्याने काही होणार नाही. तुमच्या हे असं राजीनामा देऊन पळून जाण्याच्या निर्णयामुळे काय परिणाम होतील त्याची तुम्हाला थोडक्यात कल्पना देतो. म्हणजे तुम्हाला इथून पुढे आयुष्यात निर्णय योग्य घ्यायला मदत होईल. तर त्याने होणारी पहिली गोष्ट म्हणजे ही की तुम्ही हे प्रकरण दाबण्यासाठी तुमचं ज्या पोलीस लोकांचा, म्हणजे ज्या इन्स्पेक्टरचा आणि पोलिसाचा वापर करून घेतलात ना, माझ्या भविष्यातल्या प्लॅनिंगसाठी मी त्याच लोकांना बुक केलं. त्यामुळे झालं काय, तुमचा जबाब नोंदवताना त्याची नोंद त्यांनी मला फेवर होईल अशी केली.
याची पूर्ण दक्षता त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही तिथे काहीही करू शकणार नाही. हे झालं एक. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही हे नोकरी सोडली, निघून गेलात. माझं काम करायला मला रान मोकळं. आणि माझ्या डोक्यात जो काही प्लॅन आहे तो जर मी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर त्याचे परिणाम एवढे भयानक असतील. तुम्ही नंतर कितीही विनंती केली, पाया पडलात तरी एकदा माझ्या हातून जर तो बाण सुटला ना, मी सुद्धा त्याला कंट्रोल करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही हे असा काही विचार करू नका. तुम्ही शांतपणे आता माझ्यासाठी काम करणं हेच तुमच्या हिताचं आहे. यातच तुमचे सौख्य सामावलेले आहे. आणखी काही शंका नाही. नाही ना? हा, तर मग आता पहिलं काम आहे, जेवढ्या म्हणून बेनामी मालमत्ता असतील त्याचे तपशील, त्याच्याशी संबंधित कागदपत्र आणि व्यक्तींसहित मला द्यायचे. केव्हा द्याल? 4-5 दिवस लागतील. 4-5 दिवस, ठीक आहे, लागू द्यात. हा, आणि महत्वाची गोष्ट दुसरी, हे सगळे तपशील आजपासून मी सोडून इतर कुणाकडे जाता कामा नाहीत. हा, तुमच्या या चा अर्थ आम्ही हो असा घ्यायचा का नाही असा? होय. हो या, असं मस्त वाटलं. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. लागा कामाला मग. वर्षा भेटून गेली का रे तुला? हो, मला सगळं काही सांगत होती. खरं खोटं तिलाच माहित, पण तिच्या एकंदरीतच बोलण्यावरून असं वाटत होतं की माझ्या मनात ती स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. संजीव, आजूबाजूला जे काही चाललंय ना त्याच्याकडे डोळसपणाने बघ. बऱ्याचशा गोष्टी सरळ होतील तुझ्यासाठी. सुरुवात तुझ्यापासूनच करतो ना मग. म्हणजे तू इथे कशी काय घुसलीस, काय काय ट्रिक वापरल्यास, माहिती कशी काढलीस, ओव्हरऑल ही सगळी गोष्ट कशी काय प्लॅन केलीस. 1000 प्रश्न आहेत. तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला ना खूप मेहनत करावी लागेल रे. म्हणूनच म्हणतोय ना, मी विचारलेल्या या 1000 प्रश्नांची जर तू प्रामाणिकपणे उत्तरं दिलीस तर 2 गोष्टी होतील ना. माझी ही मेहनत पण वाचेल आणि माझा तुझ्यावरचा विश्वासही वाढेल. तुझा माझ्यावरचा विश्वास ऑलरेडी वाढलाय. तुला माहितीये, तुलाही न कळत तुझ्या व्यक्तिगत गोष्टी तू माझ्याशी शेअर करायला लागलास. ते लक्षात येतंय, म्हणूनच सावध होतोय. तर्क मी तुला शिकवते रे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या वेळेला नवीन नातं निर्माण होतं ना त्यावेळेला तर्कही मारक असतं. समोरची व्यक्ती कोण आहे आणि तिची खरी ओळख काय हे कळल्याशिवाय कुठलंच नातं निर्माण होत नसतं. नातं निर्माण होण्यासाठी ओळख नाही लागत. नातं फुलतं ते सहवासाने. सुंदर. आणि म्हणूनच मी इथे येऊन राहते ना. सुंदर. तुला माहिती, तुझ्यात एक सवय, चांगली की वाईट मला माहित नाही, कुठल्याही गोष्टीत ना एक शून्यता शोधतेस, शून्यातच घेऊन जातेस किंबहुना त्या गोष्टीला तू. पण मी सुद्धा हट्टी आहे. जोपर्यंत तुझी खरी ओळख पटत नाही ना, मी तसुभरही पुढे सरकणार. म्हणजे मला लवकरच तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागणार आहेत. ऐक, मी या जगातली तुझी सगळ्यात मोठी शत्रू आहे. सुख पाहता लोचनी. अच्छा, म्हणजे या प्रॉपर्टीत आता तुला इंटरेस्ट उरला नाही. ठीक आहे,
पण मी बघितलंय की नंतर भल्या भल्यांना मोह होतो. अर्थात यात चुकीचं काहीच नाही. बरं, सध्या आम्ही असं ठरवलंय की जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं ताब्यात घ्यायचं. अर्थात या सगळ्याची तुला कल्पना असावी म्हणून तुला सांगते. थँक्यू सो मच फॉर दॅट. मला थोडं असं विचारायचं होतं की या सगळ्यामध्ये हिनाचा दावा किती स्ट्रॉंग आहे? कसं आहे, हिनाने एकटीने दावा केलेला नाही. तिने तिच्या बरोबरीने तुला सुद्धा दावेदार केलं. बरोबर आहे मॅडम की मी बरोबरीचा दावेदार आहे. पण मला काही एक गोष्ट कन्फेस करायची तुमच्याकडे की माझ्याकडे स्वतःचे असे वैयक्तिक कुठलेही डॉक्युमेंट्स नाही आहेत. आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते फक्त हिनाचेच डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामुळे आपण हा जो काही दावा लढणार आहोत तो पूर्णपणे तिच्या डॉक्युमेंट्सच्या आधारेच लढणार आहोत. डोंट वरी, मला कल्पना आहे त्याची. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणात विक्रम महाबळ आणि गोपाळ दंडवते यांच्या डॉक्युमेंट्स हिनाकडच्या म्हणजे आपल्याकडच्या डॉक्युमेंट्सच्या तुलनेत कितपत स्ट्रॉंग आहेत हे जरा मला जाणून घ्यायचं. कसं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतक्या लगेच नाही मिळणार. कारण वरकरणी पाहता आता सगळेच डॉक्युमेंट्स सारखेच व्हॅलिड आहेत. नाही, पण तुमचा स्वतःचा असा काही एक अभ्यास असेल ना की कुठलं डॉक्युमेंट पुढे जाऊन कोर्टात एस्टॅब्लिश होऊ शकेल. म्हणजे तुमचा अभ्यास काय म्हणतो? हो, ॲक्च्युली तेच बोलायला मी तुला इथे बोलवलं. कसं आहे की आत्ता जे काही कागदपत्र आपल्या हातात आहेत त्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. कोणाबरोबर कोणता करार कुठल्या परिस्थितीत केला गेला, त्याच्या मर्यादा काय, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. आणि या मध्यंतरीच्या काळात आपल्याला या सगळ्याला काउंटर करणारं एखादं जरी डॉक्युमेंट सापडलं ना तर आपल्या केसची दिशाच बदलू शकते. ओके, पण मग आपण सध्या कुठल्या आधारावर पुढे चाललो? सध्या ॲक्च्युली बघता कोणीही कायदेशीर दावा केलेला नाही. म्हणजे कायदेशीररित्या त्यांना कुठलीच गोष्ट ताब्यात घ्यायची नाही. अर्थात यामागे प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो. पण म्हणून माझं असं म्हणणं आहे की जर का आपण कायदेशीररित्या ताबा मागितला आणि जर त्याला कोणीही आक्षेप घेतला नाही तर तो ताबा आपल्याकडे राहू शकतो. पण मग पुढे जाऊन कोणी आक्षेप घेतला तर? पुढे जाऊन जर का कोणी आक्षेप घेतलाच तर मग केस कोर्टात उभी राहील. आणि जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ताबा आपल्याकडेच राहू शकतो. म्हणजे समजा केस जर का 10 वर्ष चालली तर ताबा आपल्याचकडे असेल. आणि तेवढ्या वेळात तुम्हाला दोघांना वेळ मिळेल की आपल्याला याच्या पुढे काय करता येईल. ठीक आहे, थँक्यू सो मच. बरं, एक महत्त्वाची गोष्ट मी हिनाला सुद्धा सांगितलंय पण तुलाही सांगून ठेव. या मध्यंतरीच्या काळात कुठलंही डॉक्युमेंट मला विचारल्याशिवाय कुणालाही द्यायचं नाही. कुठल्याही कागदपत्रावर सही करायची नाही आणि कुठल्याही अमिषाला बळी पडायचं नाही. हां, प्लीज टेक केअर. अगदी खुश. थँक्यू सो मच. येतो. बाय. मी माझ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींवर अगदी बारीक नजर ठेवून आहे. ती अनिताही आता बऱ्यापैकी रुळावर यायला लागली. आणखी 1-2 वेळा जाऊन आलो ना की ती खात्रीनं ब्रह्मेबरोबर भांडणार आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या वर्षाला जाब विचारणार. तुम्हाला खरंच खात्री आहे? खात्री? अहो, त्या वर्षाच्या पाठोपाठ मी दुसरं एक प्रकरण तयार केलंय. एक न्यूज रीडर आहे. ब्रह्मेंचा प्रयत्न असा आहे की तिला मॅनेज करायचं आणि काही बातम्या खपवायच्या. तर हे न्यूज रीडरचं प्रकरण सुद्धा मी ब्रह्मेंच्याच माथी मारणार. अरे वा, त्या अशा प्रकरणांमध्ये चांगली गती दिसते तुम्हाला. आपले संबंध जर व्यवस्थित टिकले तर या विंगचा इन्चार्ज करून टाकू तुम्हाला. महाबळसाहेब, संबंध टिकतात पण त्यासाठी व्यवहार चोख लागतो. व्यवहार चोख लागतो. व्यवहार ते राहिलं नाही आपलं बोलायचं. बोला, काय तुमची इच्छा कळू द्या. पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो. सांगा. हा ट्रस्ट फक्त नावाला आहे. म्हणजे लोकांना घाबरवायला मी तो फक्त वापरतो. म्हणूनच तो जिवंत ठेवला आहे. त्याची कल्पना आहे मला. बोला. त्यामुळं आपल्यात जे ठरेल त्यातलं अगदी जुजबी
ट्रस्टच्या नावाने टाकायचं. पण बाकी सगळा व्यवहार रोखीनं झाला पाहिजे. काय तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही काहीतरी प्राथमिक अंदाज बांधला असेलच. नाही, माझ्या मनात मी काही धरलं असेल ते असेल, पण तुमची इच्छा कळू द्या ना. ज्यासाठी आपण भांडतो आहोत ना, ते सगळं जर आपल्या ताब्यात आलं तर परत इस्टेटच्या ऑफिसची जागा माझी. इतक्या छोट्या छोट्या केसेस इंद्राणी जोशी घेत नाही हे माहित नाही तुला? माहितीये. मग तिने ही केस का घेतली हे नाही विचारलंस? तुला माहितीये, तू सांग. ऍडव्होकेट ब्रह्मे या प्रॉपर्टीमध्ये काही ना काही मिळवण्याच्या दृष्टीने ऍक्टिव्ह झालाय. कल्पना आहे मला त्याची. आणि त्याला शह द्यायला ती आली.